पण तुमच्याकडून जर कुठला प्रयत्न झाला इथं येऊन मी प्रशांत ठाकूर स्वतःला पेटवून घेईन याची पोलिसांनी नोंद घ्यावी, तयारी असली तर सिडकोनं कारवाई करेल, त्याला तुम्ही साथ द्यावी। करंजाडे जवळील आणि वडघर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील फणसवाडी येथील आदिवासीयांच्या घरावर सिडकोची कारवाई रोखण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रखरखत्या उन्हात ठिय्या आंदोलन केले। सकाळी 9 वाजल्यापासून सुरू झालेल्या या आंदोलनात आमदार प्रशांत ठाकूर यांनी आक्रमक भूमिका घेत थेट आत्मदहनाचा इशारा दिला। यानंतर सिडकोने पाऊल मागे घेत धोरणात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले। आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांच्यासह सिडको अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत आदिवासी वस्त्यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा मांडण्यात आला। सिडकोने पुढील बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्याचे मान्य केले आहे। त्यामुळे आजच्या आंदोलनाला यश आलं असून आदिवासी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे। फार चर्चा करण्यात काही अर्थ नाही। मी तुम्हाला 10 गोष्टी अजून सांगितल्या, त्या कॅमेऱ्यांनी टिपल्या। त्यापेक्षा जास्त असं आहे की तुम्ही एक गोष्ट ठरवून आलाय, आम्ही ठरवून आलोय, आम्हाला दणके मारून इथून उठवल्याशिवाय आम्ही उठणार नाही, नुसतं उचलून आम्ही जाणार नाही असं मी सिनियर पीआयना सांगितलेलं। नुसतं उचलून नाही जाणार, दणके मारले पाहिजे, जीव गेला पाहिजे, मग आम्ही इथून जाऊ, नाही तर नाही जाणार असं प्रशांत विनंती केली ती मला मारा तुम्हाला तर आम्ही मागे 2 वेळा पण येऊन गेलो। तर हा प्रोजेक्ट अतिशय महत्त्वाचा आहे। तो कसा होऊ शकतो याचे मी याच्यापूर्वी पण तुम्हाला सांगितलेलं आहे, पण तुम्हाला नाही ते ऐकायचं, तुम्हाला तुमचं खरं करायचं। तो प्रोजेक्ट म्हणजे त्या रेल्वे लाईनच्या खालचा डक, इथून जाणारी वाहतूक ही वाहतूक बंद करून, रेल्वे क्रॉसिंग बंद करून तुम्हाला डकच्या आतमधून वाहतूक चालू करायची आहे। ती चालू होऊ शकते ही घरं न उठवता, हे मी तुमच्या लोकांना सांगितलेलं आहे। जो भाग आहे तो माझ्या मॅनेजमेंटशी संबंधित आहे। मी वारंवार यांना नोटीस देऊन सुद्धा त्यांना नोटीस दिल्यावरती काम तुमचं भागलं, त्यांचं आयुष्य सुधारलं नाही, त्यांना पर्यायी घरं देणं ही जबाबदारी आहे किंवा त्यांचं पुनर्वसन करणं ही जबाबदारी आहे सिडकोची। ती सिडको पार पाडत नसतं, सिडको प्रशासन पार पाडत नाही, त्याचा विचारही करत नाही, यांच्या पुनर्वसन तुमच्या डोक्यातही येत नाही। त्यामुळे जर तुम्ही विनंती केली मी ऐक। धन्यवाद। मला जेवढं नॉलेज आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो, पुनर्वसनाचं कोणतंही धोरण नाही हे आधीच स्पष्ट त्यांना वाऱ्यावर टाकणं हे सिडकोचं धोरण आहे। तर असं काही तसंच आहे, हेच सिडकोचं धोरण आहे। तुम्ही वारंवार बघा, तुम्ही जे बोलायचं होतं ते बोललं, मला भाषण मला करता येतं, त्यामुळे मी भाषण भरपूर करू शकतो। पुनर्वसन तुमचं धोरण नाही, त्यांना वाऱ्यावर टाकणं हे तुमचं धोरण आहे, ते राबवा। आम्ही आहोत आडे, आम्हाला उचलून आम्ही उठणार नाही, आम्हाला मारूनच उठवायला लागते। बुद्धीत असू तर नाही उठणार, तेव्हा माझा निर्धार आहे प्रशांत ठाकूरचा, बाकीच्यांचं मला माहिती नाही, मी हक्क ठरवलेला आहे। असं नाही आदिवासींना मारायला सगळे तयार आहेत। विषय नाही का, माझ्या गाडीत पण छत्री आहे, मला विचारतात छत्री लोक, माझ्या गाडीत पण ही सगळी लोक बाजूला। त्या सिडको ज्या पद्धतीनं बरेच टाकून बोलत होती, काच कारवाई करायची ठरवलेली आहे। उद्या परत नंतर काहीतरी करायला मला सांगा साहेब, खात्री होती तेवढं सांगून काय सिडको ना खात्री फणसवाडी मधल्या 32 घरांच्या संदर्भात आज सकाळी 9 वाजल्यापासून आपण सगळेजण या ठिकाणी आंदोलन करत आहोत। आपण सगळेजण इथं आंदोलन करत असताना आपण सगळ्यांची एक मुख्य मागणी आहे, ती म्हणजे आम्हाला जर इथून हलवायचा असला तर आमचं पुनर्वसन दुसरीकडे कुठंतरी करून द्या। या ठिकाणी पत्रकार मंडळी पण जमलीत, त्यामुळे त्यांच्या समोर हा विषय सांगत असताना की या वाडीमध्ये आपल्याला इंदिरा आवास घरकुलं मिळालेली आहे। त्याच्यात या वाडीच्या ठिकाणी पाण्याची टाकी येणार होती, पण वाडी असल्यामुळं पाण्याची टाकी आली नाही। या वाडीच्याच ठिकाणी सिडकोनं गावामधल्या काही लोकांना 12.5% प्लॉट हे सुद्धा दिलेले होते, तर ते सुद्धा नंतर रद्द केले, कारण इथं वाडी आहे, वाडीला आपल्याला हलवता येत नाही म्हणून। मग अशा वेळेला हा जो रस्ता हा पलीकडच्या बाजूला जी सिडकोची विमानतळासाठी पुनर्वसन केलेली वसाहत आहे तिकडं जाणारा रस्ता आहे, तर त्या रस्त्याच्यासाठी आता पर्यायी रस्ता म्हणजे हा जुनाच रस्ता होता,
पर्यायी रस्ता म्हणून याची निवड जर करायची आहे आणि त्याच्यासाठी जर कुठे 12 घरं काढा किंवा काय असं जर त्यांचं म्हणणं असलं तर त्यांना पुनर्वसन केल्याशिवाय या ठिकाणून उठवू नका हा आग्रह याच्यापूर्वी देखील आपण इथं उपस्थित असल्यापैकी अनेकांनी धरलेला होता. आता या अनुषंगानं आपण केलेल्या मागणीला सिडको प्रतिसाद देत नाही, वारंवार बोलून देखील प्रतिसाद देत नाही, म्हणून आज शेवटी सिडको कारवाई करायला येणार असं समजल्यावर आपण या आंदोलनाला सुरुवात केलेली होती. आता या संदर्भात सिडकोचे जॉईंट एमडी ते चर्चा करायला मागतायत. सिडकोचे जॉईंट एमडी काय चर्चा करतायत तर चर्चा केली पाहिजे. लोकनेते दिवा पाटील साहेब सांगायचे की चर्चेची दारं बंद करायची नसतात, चर्चेच्या माध्यमातून जे पदरात पडतंय ते पदरात पडून घ्यायचं आणि पुढे जायचं असतं. तर त्यामुळे चर्चा करण्यासाठी म्हणून त्यांनी मला इथे सिडको कार्यालयामध्ये बोलवलेलं आहे. फक्त एवढंच आहे की सिडको कार्यालयामध्ये तिथं मी जाणार, तिथं काय चर्चा करणार, त्यांनी आपलं ऐकलं तर आनंद घेऊन आपण इथं येणार आहोत, पण त्यांनी ऐकलं नाही तर मी परत इथं येऊन बसणार आहोत. असं नाही का संध्याकाळ झाली 5 वाजले आता चला इथंच मुक्काम करणार, उद्या पण म्हणजे इथंच या ठिकाणी राहणार जोपर्यंत पुनर्वसन होतंय हे सांगत नाही किंवा कारवाई आम्ही यापुढे करणार नाही हे सांगत नाही तोपर्यंत आता दिलेलं आपलं धरणं आंदोलन हे रद्द होत नाही. पोलिसांना माझी विनंती आहे, सिडकोच्या CVOच्या सांगण्यावरून इथून मी चाललोय. आता मीच उन्हात जात नाही म्हणून यांना सांगतो का सावलीत बसा. तुमच्याकडून जर कुठला प्रयत्न झाला इथं येऊन मी प्रशांत ठाकूर स्वतःला पेटवून घेईन याची पोलिसांनी नोंद घ्यावी, याची तयारी असली तर सिडकोनं कारवाई करेल, त्याला तुम्ही साथ द्यावी आणि मी माझा शब्द खरा करून दाखवीन याची आपण नोंद घ्या. आपण फसवलं जर मला आणि इथल्या आमच्या ग्रामस्थांना तर मग मी जे बोललो ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही याची नोंद घ्या. राज्याचे मुख्य सचिव सांगतात, मुख्यमंत्री बोलतायत का अजून कोण बोलतंय त्याला मार्ग सुद्धा आम्ही या सिडकोच्या अधिकाऱ्यांना यापूर्वी सुद्धा सांगितलेले आहे. हा मार्ग जो आहे आपला JFPTचा तो झाला पाहिजे, हे काम झालं पाहिजे, सगळं आम्हाला मान्य आहे आणि ते होण्यासाठीचे पर्याय मार्ग सुद्धा आम्ही रेल्वेच्या अधिकाऱ्यांना याच्यापूर्वी सांगून झालेले आहे. पण हे असंच केलं पाहिजे, यांना उठवलंच पाहिजे, सिडकोची पॉलिसीच नाही हे जे सांगण्याचे प्रयत्न करतात हे आम्हाला मंजूर नाही आणि म्हणूनच या ठिकाणी आज आम्ही आंदोलनाला बसलेलो आहोत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये 2024 साली जो गरजेपोटी बांधकाम क्षेत्र रेग्युलराइज करण्याचा निर्णय घेतला त्याच्यामध्ये आदिवासींचं सुद्धा स्थान असलं पाहिजे असं आमचं मागणं आहे. तुम्ही म्हणाल लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही त्यावेळेला का मागणी केली नाही, तर प्रकल्पग्रस्तांचा हा 1995 सालापासून दिवा पाटील साहेब असताना पासूनचा प्रलंबित प्रयत्न होता. तर त्यांच्या एक प्रकल्पग्रस्तांचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये खोडा घालू नये म्हणून तो मान्य केला. दिवा पाटील साहेबांचाच आदेश होता की पदरात पडतंय ते घ्या आणि पुढचं मागत राहा. आणि मला नाही वाटत की आदिवासी जे या इथं 80 पासूनची घरं आहेत त्याची ग्रामपंचायतीमध्ये नोंद आहे आणि त्यांना या ठिकाणी वाऱ्यावरती सोडायला चालतं हे मी मान्य करणारा नाही आणि त्यामुळंच या ठिकाणी ही चर्चा करण्यासाठी जातोय. ठरल्याप्रमाणे जर कृती झाली नाही तर याच्या पुढं आम्ही काय करणार हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. आपण सगळेजण या बाबतीमध्ये सहकार्य कराल, पोलीस सिडकोचे इथं असलेली लोक सहकार्य करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. ग्रामस्थांना विनंती करतो की आपण कोणालाही शिव्या द्यायच्या नाही, कोणाच्या अंगावर जायचं नाही. पोलिसांनाही विनंती आहे, समजुतीनं सांगा तुमच्या 10 गोष्टी ऐकू, पण कायद्याचा बडगा दाखवायला झाला आज तर तो आम्ही सहन करणार नाही याची कृपया नोंद घ्या इतकी विनंती करतो. माझी गाडी जामीन म्हणून ठेवून मी इथं चाललेलो आहे, मी परत येणार आहे. धन्यवाद. याच्या संदर्भामध्ये धोरण नाही असं जे सांगता तुम्ही तर त्याच्या संदर्भामध्ये पनवेल उरण तालुक्यातील सिडको परिक्षेत्रातील आदिवासी बांधवांच्या घरांबाबत वस्त्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत तर त्याच्याबाबत त्यांनी सांगितलं का उपरोक्त विषयावर सिडको प्राधिकरणाच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा करण्यात येईल. सबब उपरोक्त विषयी आपण आपले आंदोलन मागे घेण्यास विनंती आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे तोपर्यंत तुम्ही याच्या बाबतीत कारवाई करणार नाही या अशा पद्धतीचं आम्हाला अपेक्षित आहे. त्याच्यावरती आधारित तुम्ही परत जाणार असं आम्ही धरतोय आज. हां, तर त्यामुळे
याच्यावरती आधारित आम्ही आता परत चाललो. याच्या संदर्भात तुमच्याकडून आम्ही आता मुख्यमंत्र्यांना पण पत्र देतो. मुख्यमंत्र्यांच्याकडून पण आम्ही लवकरात लवकर आणू, तोपर्यंत तुम्ही कारवाई करू नका असं आम्ही तिथं यांना विनंती केलेली आहे. तशीच विनंती आता पोलीस प्रशासनाला देखील आमची याच्याचप्रमाणे आहे का आता DFCC हे ते असं सगळं होत राहतं आहे. ते प्रत्येक वेळेला झालं की त्यावेळेला विचार करणार, यापेक्षा हे धोरण एकत्र साधारणतः सिडकोच्या माध्यमातून ठरलं पाहिजे. आणि जोपर्यंत अशा पद्धतीनं होत नाही तोपर्यंत कुठल्या पद्धतीची कारवाई करू नका. आणि म्हणून आज हे सगळे आता ग्रामस्थ मंडळी दिवसभर थांबलो, गेलो महिनाभर अशा पद्धतीने थांबलो आहे. मधल्या कालावधीमध्ये सिडकोतेमध्ये चर्चा केलेली होती. रेल्वे प्रशासनाला हा तुम्हाला रस्ता करून मागतायत आणि म्हणून रेल्वे प्रशासनाच्यासाठी हा रस्ता करून द्यायला म्हणून तुम्ही या ठिकाणी ही कुठली 12 घरं ही मोकळी करायची मागणी करत होती. आता त्यांच्या संदर्भामध्ये ही जी चर्चा झाली, 12 घरं आज आहेत, उद्या बाकीची येऊ शकतात आणि त्यामुळे धोरण एकदाचं लवकरात लवकर ठरलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. तोपर्यंत कोणावर अन्याय होऊ नये अशी आमची याच्यामध्ये मागणी आहे. आता प्रेसवाले सगळे कवर करतात म्हणून ती जी जॉईंट MDनी पत्र दिलेलं आहे, MDंची याविषयी चर्चा झालेली आहे, त्याची कॉपी प्रेसवाल्यांना आम्ही देतो तुम्हाला. तर त्यांनी दिलेली असं ती कॉपी तुम्हाला मिळेलच. तर त्याप्रमाणे आता कारवाई थांबली म्हणून आपण जातो आहे. जेव्हा या पद्धतीनं पूर्णपणानं समाधान होईल त्यावेळेला आदिवासी मंडळी जी आहेत ते समाधानाचा निश्वास त्याच्यामध्ये टाकून ठेवतात. 24 तासात त्यांची घरे आहेत ते स्वतः काढून बस तशा पद्धतीचं करू आम्ही. ओके, सर्वांचे आभार, धन्यवाद. चालेल, कॉपी फक्त देतो. चल चल कॉपी दे पडते.